मंडळी, आजचा भाग म्हणजे पाण्याइतकाच शांत दिसणारा पण आतून ज्वालामुखीसारखा फुटणारा. हा भाग स्किप केलात तर पुढचं काहीच समजणार नाही, त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा. मध्यरात्रीची वेळ. स्वयंपाकघरात फक्त एक मंद दिवा आणि त्या दिव्याखाली जीवा काचेत पाणी भरत होता. पण पाणी ओव्हरफ्लो झालं, भुईवर सांडू लागलं. अगदी तसंच जसं त्याचं मन ओसंडून वाहत होतं. तेवढ्यात खर खरे दरवाजाचा हलका आवाज आणि काव्या आत येते. थंड आवाज पण शब्द आग ओकणारे. काय करतोयस जीवा? वाहून जाईल सगळं आणि एकदा गेलं की सावरता येत नाही. जीवा दचकतो, ग्लास खाली ठेवतो, पाणी पुसायला वागतो, पण खरं तर तो आपले जुने अपराध पुसायचा प्रयत्न करत असतो. काव्याचे डोळे भरलेले. आवाज थरथरतो. तू असं का केलंस? का? माझ्या डोक्यावर पाणी ओतलं, टॅप टॅप केलं आणि आता घरात सगळ्यांना संशय आलाय. आणि तेव्हा जीवा उठतो. त्याचा आवाज कठोर पण मनातून फुटलेलं. दॅट्स इट. जे केलं माणूस म्हणून केलं. तुझा ठसका थांबत नव्हता म्हणून, पण माझ्या मनात काहीच नाही. मी पुढे जातोय. आणि ते ऐकताच काव्याचा सवाल थेट काळजावर. नंदिनीताईने जर सगळे तुकडे जोडायला सुरुवात केली तर तिचं मन किती तुकड्यात तुटेल याचा विचार तरी केलास का? जीवाचा चेहरा पालटतो. तो जवळजवळ ओरडतो. पुरावा एकही नाही. फार्म हाऊसच्या आठवणी, ग्रीटिंग कार्ड्स सगळं जाळलंय. काहीच शिल्लक नाही आणि कुणी आपल्याला पाहिलेलंही नाही. आणि त्या वाक्यावर काव्या थांबते. एक दीर्घ श्वास आणि मग बॉम्ब टाकते. तू नंदिनीताईबरोबर खुश आहेस म्हणूनच मीही मूव्ह ऑन होते. मी पार्थला चान्स देते. क्षणभर स्वयंपाकघरात फक्त घड्याळाचा आवाज. टेक 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 आणि जीवाचा सूर उतरतो. आपण असेच भागत राहिलो तर एक दिवस पकडले जाऊ. काव्याचे डोळे भीती आणि आशेच्या मधले. मग आता मागे वळायचं नाही. भूतकाळ पुरेसा आहे. पुढे जायचं. जीवा तिच्या खांद्यावर हात ठेवतो. काही होणार नाही. मी पुढे जातोय. पण मंडळी, पुढे काय होणार बघा. हा भाग इथेच संपतोय पण वादळ आता सुरू झालंय. तुमचं मत काय आहे? जीवा खोटं बोलतोय की खरंच मूव्ह ऑन झालंय? रम्याच्या हातात काय लागणार? कमेंटमध्ये सांगा. आणि असा थरार रोज पाहायचा असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा भाग चुकवू नका.